तर या साइड का बघताच आपला ढोल पथक चालला विजयदुर्ग किल्ल्यावर। तर त्यावर ढोल वगैरे बांधला आम्ही। तर चला गणपती बाप्पा। तर सकाळचं वातावरण बघताच किती छान ना, आणि आपण बाईकने चाललो आणि ते टेम्पेन येतात पाटणा, कारण बाईकने आपल्याला काय माहीत आहे थोडंसं व्हिडिओ शूट पण करूचो। तर चला मित्र हो, समोरचा नजारा बघा काय दिसतंय, तो सूर्योदय होताना। देवा बोलो। तर विजयदुर्ग किल्ल्यावर जाताना आपल्या ह्या रस्त्यावर इकडे कलंबी आंब्याचं झाड दिसतं तुमका, आणि किती मोहरला तर बघा। तर विजयदुर्ग किल्ल्यावर आपण जाताना आपल्या इकडे पडेल कॅन्टीन का ना पोटोबा म्हणून तुमका इकडे हॉटेल दिसतात। तर जेवणाचं किंवा नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता। तर आता आपण जाऊच्या अगोदर आपण कसं ढोल वगैरे वाजवणार आहोत, तर त्याच्या अगोदर आपण बोलो थोडीशी ना पोटपूजा वगैरे करून घेऊया। तिकडे एकदा ढोल गळ्यात घातले किंवा ताशा वगैरे गळ्यात घातला ना तर आपल्या काय खाऊ भेटणार नाही। तर चला पटापट। तर इकडे बघतात गरमागरम इकडे वडे काढले जातात, आणि आपण मगाशी तिकडे गेलो पण तिकडे आपण तर छान असं इकडे बघता तुम्ही कटवडं इलेलो। तर कटवड्याचा हे रस्सो बघा छान दिसतं, आणि त्याचबरोबर वडो पण बऱ्यापैकी आहे। तर चला, त्याच्याबरोबर कांदो आणि आपल्याला लिंबू भेटलेला। तर वडा वसम छान होते हा, कटवडो हा। तर कधी तुम्ही मित्रांनो विजयदुर्ग किल्ल्यावर वगैरे जात असाल ना, तर पडेल कॅन्टीन एक सिटी लागतं, म्हणजे शहर लागतं थोडंसा, आणि तिकडे तुम्ही जात असाल तर तुमका इकडे मस्तपैकी ना वडापाव वगैरे म्हणजे नाश्त्याची सोय होऊन जाईल, आणि गरमागरम ती सुद्धा। तर चला। तर आता आपण पडेल कॅन्टीन सोडून आता आपण पोचलो आहोत उर्ची या गावात। तर इकडनं अजून आपल्या 10-15 मिनटं लागतील आपल्या विजयदुर्ग किल्ल्यावर पोहोचू। सुप्रभात मित्रांनो, नमस्कार। मी मुरगाडी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर आपण घरनं निघालो होतो मित्रांनो सकाळी 6:30 वाजता, आणि आता पोहोचलो आपण विजयदुर्ग डेपोच्या इकडे। तर आपल्याला इकडनं मिरवणूक काढूची आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची। तर आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो काय माहीत आहे, तर आपल्या विजयदुर्ग किल्ल्यावर ना तोफगाडा लोकार्पण सोहळा हा। तर थोडक्यात मी या आजच्या ब्लॉगमध्ये तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आपण ढोल वाजूक पण असणार आहे, गळ्यात ताशे असणार आहे। त्याच्यामुळे कसा जेवढा शूट माका होईल तेवढा मी तुमका आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार। तर आपला ढोल पथक पाठीमागे तुम्ही बघताय, त्याचबरोबर तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची तयारी वगैरे चालू आहे। तर चला ब्लॉगला तर सुरुवात झाली, तर आता आपण
मिरवणूक काढणार आहोत. मिरवणूक आपल्या नाही म्हणतात तरी बरीचशी लांब आहे आणि त्याच्यानंतर विजयदुर्ग किल्ल्यावर आपण जाणार आहोत. तर आजचो पूर्णपणे ब्लॉग मित्रांनो पूर्णपणे कंटिन्यू करा तुम्ही. तर चला ब्लॉगला तर सुरुवात झाली आहे. नमस्कार मयूर शेठ. तर आता आपण पोचलो चालू आहे आमचा विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळपास आणि इकडे नाश्ता चालू आहे. मावळा खाता आकाश भाऊ तर या साईड का बघताच तुम्ही इकडे पालखीची तयारी चालू आहे इकडे. तर आपले सगळे तिकडे शिवभक्त तुमका दिसतले. तर ह्यो असा आपलो विजयदुर्ग डेपो. तर लालपरी आपली बघा इकडे. तर या साईडला बघताच आपल्या पेहराव छान असा केलेला इकडे या साईड का. छत्रपती शिवाजी महाराज की. पाठी जरा
भवानी जय शिवराय. माझ्या मागे बघतास तर छान अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
आता आपण आलो विजयदुर्ग किल्ल्यावर आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक पण आता थोड्याच वेळात आपल्या या विजयदुर्ग किल्ल्यावर पोहोचेल। तर थोडाच वेळ आता राहायला बाकी आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडे आपला विजयदुर्ग किल्ला। तकडे बघताच तुम्ही आपला ढोल पथक हा आणि आपण आता पोहोचलो आहोत विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी। तर थोड्याच वेळाने आपली ही मिरवणूक विजयदुर्ग किल्ल्यावर मित्रांनो जाणार आहे। तर ह्यो असा विजयदुर्ग किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार। तर इकडनंच प्रवेश मित्रांनो होणार आणि इकडे बघताच आपल्या गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचं इकडे बॅनर लावलेलं। तर हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा। तर आपली आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक आता किल्ल्याच्या पायथ्याशी हा। तर थोडं आपण पुढे इलाव आणि थोडंसं बोललो प्रवेशद्वाराचं शूट करूया। तर मित्र हो, याच बुरुजावर मित्रांनो आपल्या जो तोफगाडा बसवला आहे म्हणजे बसवण्यात आलेला आहे आणि त्याच तोफगाड्याचा लोकार्पण सोहळा मित्रांनो आज आहे। तर इकडे आपण जाणार आहोत। तत्पूर्वी आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक अजून तिकडे आहे। तर अजून बराच वेळ इकडे किल्ल्यावर यायला लागणार आहे। तर त्याच्यामुळे थोडंसं आपण इलाव पुढे आणि थोडंसं शूट करूया बोललो। तर इकडे आपल्या विजयदुर्ग किल्ल्याची इकडे माहिती देण्यात आलेली आहे। तर तुम्ही स्किप करा, स्क्रीनशॉट काढा आणि पूर्णपणे ही माहिती वाचा। तर मराठीमध्ये आहे, त्याचबरोबर इकडे तुमका हिंदीमध्ये दिसतं आणि त्याचबरोबर ह्या साईड का इकडे इंग्लिशमध्ये। विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आतमध्ये येलास ना तर तुमका इकडे बजरंग बलीचा इकडे मंदिर दिसतला। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक आता मित्रांनो आपल्या या मुख्य प्रवेशद्वाराच्या इकडे येतात।
आता आपण परत दुसरा दरवाजा आपला लागला इकडे, तर बघता या साईडला अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर तर मित्रांनो फायनली आता आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक आता आपल्या गडावर इलेली आहे। तर आता थोड्याच वेळाने कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि बरेचसे मित्रांनो इकडे शिवभक्त आजच्या या कार्यक्रमाला इलेली तुमका दिसत असतील आणि मुख्य काम मित्रांनो यांचं, कारण 24 तास हे जर नसतील ना मित्रांनो तर त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्र पोलिसांसाठी ना एक थम्सअप
श्री अमितदादा गाडे पाटील यांचं पूजन करण्याचा हा कार्यक्रम आपल्या समोर होत आहे। आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व शिवभक्तांना या ठिकाणी विनंती करण्यात येते की आपली बसायची व्यवस्था या ठिकाणी केली। आपण सर्वांनी समोर असलेला कार्यक्रम शांतपणे बसून ऐकायचा। आपली बसायची व्यवस्था केली आहे। कृपया सर्वांना विनंती की आपण खाली बसून जाऊ। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता जिजाऊ मातासाहेब की जय। नमो पार्वतीपते हर हर महादेव, हर हर महादेव। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती या ठिकाणी माननीय श्री नारायणराव राणे साहेब, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री भारत सरकार, त्याचबरोबर माननीय श्री नितीनजी राणे साहेब कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य हे येणार होते, परंतु आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण देशभर 7 दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळला जात असल्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत। आता यानंतर या ठिकाणी या मंचावर श्रीमान रियाज काजी सन्मान होत आहे। धन्यवाद सोनवलकर साहेब। श्री राजेंद्र परुळेकर सल्लागार विजयदुर्ग ग्राम विकास मंडळ यांचा सन्मान या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे। हा सन्मान करत आहोत। या ठिकाणी विजयदुर्ग गावचे प्रथम नागरिक सरपंच रियाज काजी यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करीत आहोत। धन्यवाद सर। आता या ठिकाणी आपल्या समोर होत आहे मेजर इंडियन आर्मी नीलकंठ वाकलकर यांचा सन्मान आपल्या समोर होत आहे। शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान संस्थेच्या मान्य श्री समीरराजे इंदलकर यांचा सन्मान संस्थेच्या वतीने होत आहे। शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन शुभम राणम हे या ठिकाणी सत्कार करत आहेत। शुभम राणम हे करत आहेत, संस्थेचे कार्यकर्ते शुभम राणा हे सत्कार करत आहेत। सरदार माननीय श्री समीरराजे इंदलकर धन्यवाद। यांचा सन्मान राजेश काळे या कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान चिन्ह श्रीफळ आणि शाल देऊन करण्यात येत आहे। सरनोबत माननीय श्री अमितदादा गाडे पाटील यांचा सन्मान राजेश काळे यांच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद।
कुणालदादा मालुसरे यांचा सन्मान राजेश फाटक हे करत आहेत. आजचा हा जो ओळख आणि सर्व आलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम हा या ठिकाणी आपण झालेला आहे. सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर यापुढील कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे हे या गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य याचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री साईनाथ सुरेश जोशी हे आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. आज हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा या 2024च्या आजच्या शेवटच्या महिन्यामध्ये आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आज करण्याचा संकल्प आज या सर्व संस्थेच्या आमच्या कोकण विभागाच्या सर्वांनी आज करण्याचा मानस केला होता. खरं तर आमचं आज भाग्य आहे की छत्रपती शिवरायांचा तर आशीर्वाद आम्हाला असतोच, परंतु आज स्टेजवरती आज हे जे शक्तिपीठ आहे या शक्तिपीठावरती आज हे जे सर्व सरदार घराणी जे आज जे उपस्थित राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे सर्व सरदार घराणी ही पुण्यातनं आज जो 400 किलोमीटरचा जो आपला जो टप्पा आहे कुणालदादांसंग 2 दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं होतं एक साधारण गेल्या आठवड्यामध्ये की दादांचं कायम सहकार्य असतं, कायम दादा पाठीशी उभे असतात आमच्या संवर्धनाच्या कामामध्ये. तर दादांसंग बोलणं झालं की दादा आज असा कार्यक्रम करायचा आहे तर काय, तर दादांचं दरवेळचं वाक्य बिंदास करा मी तुमच्या पाठीशी आहे. त्याच्यानंतर सगळा प्रोग्राम ठरला. दादा म्हटले की मी कार्यक्रमाला आपले जे वंशज घराणे आहेत त्यांना पण घेऊन येणार आहे. एवढा सगळा तुम्ही जो कार्यक्रम करताय त्या कार्यक्रम आपण भव्य दिव्य अजून कसा होईल याचा प्रयत्न आपण करू. त्या अनुषंगाने आजची मग तारीख ठरली. खरं तर हा कार्यक्रम आपण गेल्या महिन्यामध्ये करणार होतो, परंतु इलेक्शनची सगळी महाराष्ट्रभर सगळी धामधूम होती, त्याच्यामुळे आपल्याला काही करता आलं नाही. कारण की प्रशासकीय बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या परवानग्या असतात या काही मध्ये येत होत्या, त्यामुळे ते सगळे झाल्यावरती मुलांना 25 तारखेनंतर सुट्टी असते. आता नाताळ जसा असतो तसा, मग त्या माध्यमातून आपण ते कार्यक्रमाचं या आठवड्यामध्ये जो शेवटचा रविवार येईल म्हणजे 25 ते 30च्या मध्ये असं आपण आज आयोजन केलं. त्याच्यामुळं सर्व सरदार घराण्यांचे आपण कृपया समोर यायचंय. संस्थेच्या जे पदाधिकारी त्यांना विनंती आहे की सर्वांना जो ज्यावेळेस आपले मावळे मोहिमेला जायचे किंवा लढाईला जायचे त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये फक्त छत्रपती शिवराय आणि शिवरायांसमोर ठेवण्यात आलेला भंडारा असायचा. एक तर शिवराय आणि दुसरे भंडारा, त्या भंडाऱ्याला हातात घेऊन तो संकल्प असायचा आणि ते स्वप्न पूर्ण असायचं की आपण मोहिमेला जातोय, तो भंडारा उधळायचा जो आपल्या छत्रपती शिवरायांचा आहे, जो आपल्या जे आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबाराया त्याचं आहे. या साक्षीने आपण सर्वांना तो भंडारा देतोय आणि ही पण एक मोहीम आपली एक फत्ते झालेली आहे. त्या आनंद उत्सवामध्ये आपण तो भंडाऱ्याची उधळण करणार आहे. तर मी सर्वांना विनंती करतोय की प्रत्येक जे इथं जे शिवप्रेमी उभे त्यांना भंडारा मिळाला पाहिजे अशी एक विनंती करतो. मंचके जे ढोलपथक त्यांनाही विनंती आहे सर्वांनी पुढे यायचंय, नंतर बसायचं ते आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला सर्वांनी समोर यायचंय. या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते जो कार्यक्रम पार पाडणार आहे ते आपले सरदार घराण्यातील आमचे कुणालदादा मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे ते वंशज आहेत. सरदार श्री समीरराजे इंदलकर, सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज आहेत. सर्वमत मानसी अमितदादा गाडे पाटील, छत्रपती संभाजी महाराजांच्या दूध माता धाराऊ माता गाडेसाहेब यांचे वंशज येते. तसेच आमचे सचिनदादा भोसले पाटील हे गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे त्या कृष्णम साहेब, तसेच आमचे सोनवटकर साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र प्रवाही साहेब, या भागातले सरपंच आहे रियाज काशी साहेब यांचे हस्ते या कार्यक्रमाचं आपण लोकार्पण करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी यांच्या सर्वांच्या हस्ते आपण हा ऐतिहासिक क्षण आहे आणि हा जो हिंदवी स्वराज्याचा जो तोफगाडा आहे या सर्वांच्या हस्ते आणि इतर जमलेल्या सर्व लोकांच्या साक्षीने
सुस्वागतम. तर मित्र छान पद्धतीने किल्ले विजयदुर्ग येथे असलेल्या या तोफगाडा लोकार्पणाचा सोहळा छान पद्धतीने मित्रांनो आता पार पडला आहे. तर इकडे बघतात छान असं इकडे तोफगाडा. तर मित्र देवगड तालुक्यातला फेमस यूट्यूबर म्हणून या नावाने ओळखलं जातात आर्ट्स ऑफ कोकण त्यांचे मालक आपल्यासोबत. तर आजच्या ह्या कार्यक्रमात मित्रांनो ते उपस्थित झालेले आहेत. तर कसा वाटला आजच्या या छान ठेवला ना. तर असे कार्यक्रम ना मित्रांनो हे होत जावं किल्ल्यांवर बरोबर ना. तर चला तर आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसत त्याचबरोबर आपले हे आर्ट्स ऑफ कोकण या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे माहिती भेटतात. तर चला सबस्क्राईब करा या चॅनलला पण. दादांसारखे जास्त बोलता येत नाही. मी माईक सोडून जास्त बोलतो. माईक मला जास्त बोलता येत नाही. ज्यांच्या संस्कारातून सकल मराठीतून पारतंत्र्याच्या भेडीतून मुक्त होऊन स्वावलंबी स्वातंत्र्याच्या सकाळी आल्या असा राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेबांना दिवार मानाचा मुद्रा. हिंदूंचा रक्षक करता म्हणजे छत्रपती, हिंदूंची ढाल आणि भवानी तलवार म्हणजे छत्रपती. असंख्य अगटी तीर्थक्षेत्राचा धर्मक्षेत्राचा एकमेव आधार म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांना दिवार मानाचा मुद्रा. आता पहिलं इथं मी माझ्या मालवणी भेटत होतो. मी कोकणी आहे. माझ्या इथे मालवणी नाराज होते. इथं या आपल्या कोकणात पुण्यावरून मुंबईवरून सगळे तुम्ही इथं आलात तरी पण माझी शुद्धच माहिती. तर या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी माझ्या संस्थेच्या वतीनं तुमचं सगळ्यांचा धन्यवाद देतोय. आणि मी माझ्या पुढचं आता मला जास्त इकडचं बघून घेतलं पण मी माझी परत माझं सुरू करतोय. तर आज एक गेले कित्येक वर्ष आता एकदा किल्ल्यावरती संवर्धन जतन संरक्षणाचं काम चालू असताना तोफगाड्याबद्दल मी जास्त सांगतो. संस्थेच्या वतीनं दादांनी माहिती दिलीच आहे. पण इथं फिरत असताना मोहिमा घेत असताना आमच्या एक डोक्यात इथं सारखं सतत येत राहायचं की बाबा इथं तोफगाडा तोफा आहे अशा म्हणजे त्याला धूळ चिखल असंच पुढवले. पण त्या आपण कुठेतरी जतन केलं पाहिजे. त्यांना पूर्वीचं वैभव प्राप्त करून दिलं पाहिजे. त्यांना पूर्वीचं स्थान असलेला गाडा आपण केला पाहिजे. याचं गेले कित्येक वर्ष आम्ही बघतोय की अशाच 3-4 तोफा आहेत. तिकडे एक जखमीची तोफ आहे. इथे 4-5 तोफा होत्या. आता पुरातत्व विभागाने आमचं जेव्हा तिकडं नामांकन झालं त्यावेळी त्या किल्ला इथच्या बाहेर धूळ चिखल घात पडलेल्या तोफा होत्या त्या आतमध्ये ठेवल्या. पण आमच्या डोळ्यासमोर सतत की बाबा ह्या तोफा पहिल्या किती आक्रमण म्हणजे समोरच्या किल्ल्यावरती आक्रमण व्हायचं त्यावेळी या तोफा स्वतःच्या तोंडातून आग ओकून कित्येक आक्रमण रोखली गेली आणि हे 1.5 किल्ले वाचलेले. तर काल साठम साहेबांनी पण सांगितलं तर इथं जर काय असेल इतिहास घडल्यामुळे साक्षीदार असेल तर हे तोफाच आहे, हे बुरुज आहे, हे तडबंदी आहे, इतिहासाची साक्ष देणारा. आपण जर इथे किल्ल्यावरती आलो आणि बघितलं तर आपण नुसतं येतो फिरून जातो. पण जर आपण प्रत्येक जर इमारत बघितली वास्तू बघितली तर त्यातनं एक वेगळी प्रेरणा भेटते आपल्याला. पण ते कोणाला की ज्याला आपलं खरंच आपण इतिहास रक्त आहे की बाबा आपल्या गड किल्ल्यावरती आपल्याला गेल्यानंतर जवळ सुद्धा आपल्यासोबत बोलतात की बाबा ह्या याच्यामध्ये इतिहास लपलेला आहे. ते जेव्हा आपण व्यवस्थित भारतीयांनी जेव्हा बघू तेव्हाच आपल्याला कळतं. तर असंच आमचे गेले 1.5-2 वर्ष आमचा प्रयत्न चालू होता आणि आज आमच्या प्रयत्नाला यश आले आणि हा अविस्मरणीय यशाचे साक्षीदार तुमच्या सर्वांच्या इथं उपस्थित आम्ही आहोत. याचा खूप आम्हाला अभिमान वाटतो आणि काय बोलू असा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. पण आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत एवढा मोठा तोफगाडा लोकार्पण सोहळा पार पडतोय. काल ग्रामस्थांच्या उपस्थितीत गडाचं पूजन झालं, गडदेवतांचं पूजन झालं, संध्याकाळचाही कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. तर आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून आतापर्यंत मिरवणूक त्याचबरोबर आपण लोकार्पण सोहळा असं हा व्यवस्थित फुल जल्लोषात तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला. आणि या इथं आम्हाला आल्यानंतर इथले स्थानिक राज्यसर पवळकर असतील, नियोजनदार असतील, पुरातत्व विभागाचे कर्मचारी रामदासभाऊ असतील तर आम्हाला इथं आल्यानंतर कसं आहे की काही दोन बोलू देत नाही. कुठलीही गोष्ट असू देत तुम्ही आम्हाला हाताने सांगा. काहीही इथं टेबल खुर्च्या काही तुम्हाला लागू देत तुम्ही काही सांगा. तिथं 0 मीटर आम्हाला इथं अवेलेबल करून जातात. आम्ही तिकडनं 50 किलोमीटर इथे येतो. सगळं तिकडनं घेऊन येणं इथे शक्य नाहीये. पण राजेंद्र पवळकर सरांचे
म्हणजे आमचं एक हक्काचं ठिकाण आहे की तिथं आपण हक्काने काही सांगू शकतो आणि तिथं आम्हाला उपलब्ध होऊ शकतं. त्याचबरोबर इथं परत विभागाचे कर्मचारी असतील, ये दादा, रामदास भाऊ यांचंही खूप आम्हाला इथं मोठं सहकार्य लागतं. त्याचंही मी संस्थेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो की तुमचंही आम्हाला याच्यापुढे असंच आम्हाला या कार्यक्रमाला या संवर्धनासाठी तुमचं सहकार्य लाभू दे. आणि आम्ही तर जोमाने काम करतोच आहे. आज आपण एक तोफगाडा केलाय, भविष्यात नियोजित कामं पण आपली या विजयदुर्ग किल्ल्यावरती बरीच करण्यासारखी आहेत. तसं बघायला गेलं तर आपलं विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील जर किल्ले तुम्ही जर बघितले तर आपल्या विजयदुर्ग किल्ल्यावरती ज्या वस्तू आहे त्या आजपर्यंत आजच्या गडकोटांवरती नाही येते एवढ्या आपल्या विजयदुर्गवरती सुस्थितीत आहे, बघायला भेटतात. जुन्या इमारती, राजवाडे, खलबतकारा, दारूगटार असेल, भुयारी मार्ग असेल, असा आपला एकमेव किल्ला आहे कोकणातला, तो फक्त आणि फक्त विजयदुर्ग किल्ला आहे. बाकीच्या किल्ल्यावरती जर तुम्ही भेट दिली असाल तर अशा इमारती, असे दारूगटार हे तुम्हाला कुठंच बघायला भेटणार आहे. इव्हन रायगडला पण नाही बघायला भेटणार, राजधानी आहे आपली, तिथेही तुम्हाला बघायला भेटणार. पण आपला एकमेव किल्ला आहे विजयदुर्ग. या विजयदुर्गवरती सुस्थितीत असलेल्या वस्तू बऱ्याच आहेत. 18 एकरमध्ये किल्ला आहे. तसं या किल्ल्यावरती बरंच काम करण्याचा आमचा मानस आहे. आज आपण तोफगाडा केलाय, उद्या अजून 4 तोफा आहेत. दुसरं आपलं नियोजित काम भवानी मातेचं मंदिर आहे ते जीर्णोद्धार करण्याचा आपलं मानस आहे. त्याचबरोबर महादारावजा असेल, अशी बरंच काम आमची संस्थेच्या वतीने इथं करण्याचं आपलं मानस आहे. आणि ते भविष्यात तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने आम्ही ते नक्की करू. या आज मी इथं बोलतो आणि जास्त काय बोलत नाहीये, इथं थांबतो. जय शिवराय, जय शंभूराज. तर मित्रांनो, खूप छान पद्धतीने किल्ल्यावरती असलेल्या तोफगाडा लोकार्पणाचा सोहळा ना पार पडलो. तर आपल्या कसं जास्त वेळ तिकडे थांबूक मिळाला नाही, जेवढा होता तेवढं तुमका मी दाखवलं, कारण आपल्या मुंबईत पण जावता, त्याच्यामुळे आपण जेवढा होता तेवढं तुमका मी पॉसिबल होता तेवढं मी प्रयत्न केला ह्याच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर चला, तुम्ही थांबा रे, तुम्ही येऊ नको. तर बरीचशी आजच्या दिवसात पण मित्रांनो बरीचशी गर्दी आहे इकडे बघतात.